उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी चवदार आणि थंड खायला हवं असतं घरातील प्रत्येकाला. तर आज आपण एकदम चवदार, साधी, सोपी फ्रूट कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत. नमस्कार, मराठी स्वादमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत. एकदम सरळ साधी अशी ही रेसिपी आहे. अजिबात अवघड नाही आहे. आणि हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी घरच्या घरी कस्टर्ड पावडर कशी बनवायची हे सुद्धा आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी कस्टर्ड कसं बनवायचं हे आपण आधी बघूयात. तर त्यासाठी एक कढई गॅसवर ठेवायची. शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण कस्टर्ड बनवू तेव्हा ते खाली लागणार नाही. दूध मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे त्याच्यावर साय धरणार नाही. एका मिक्सीच्या भांड्यामध्ये अर्धा कप एवढी बारीक केलेली साखर घेतली आहे. त्याच्यामध्ये 1/4 कप एवढं मिल्क पावडर आणि 1/4 कप एवढं कॉर्नस्टार्च घातलं आहे. म्हणजे 1 भाग कॉर्नस्टार्च, 1 भाग मिल्क पावडर आणि 2 भाग एवढी साखर, हे प्रमाण लक्षात ठेवायचं. हे सर्व मिक्सीला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. मार्केटमधल्या कस्टर्ड पावडरला थोडासा पिवळा रंग असतो. तुम्हाला हवा असेल तर याच्यात फूड कलर वापरला तरीही चालतो, किंवा अगदी थोडीशी हळद घातली तरी चालते. आता इथे केशर वापरणार आहे, त्याच्यामुळे मी कोणताही रंग किंवा हळद वापरणार नाही आहे. एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचं. त्याच्यामध्ये 5 चमचे एवढं हे कस्टर्ड पावडर घालणार आहोत आपण घरी बनवलेलं. कस्टर्ड पावडरचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालतं. तुम्हाला कितपत घट्ट हे कस्टर्ड बनवायचं त्यानुसार ह्या पावडरचा वापर करायचा. आता हे पावडर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये गुठळी राहायला नको. आणि जर गुठळी राहिली तर काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. आता ह्याच्यामध्ये केशर घालूया, म्हणजे छान पिवळसर रंग येईल याला. हे बाजूला ठेवूया. आणि जी राहिलेली कस्टर्ड पावडर आहे ती एखाद्या बंद डब्यात ठेवली तर 1-2 महिने अगदी आरामात राहते. तुम्ही कुल्फी बनवण्यासाठी किंवा इतर एखादी रेसिपी बनवताना, खीर बनवताना याचा वापर केला तरीही चालतो. दूध गॅसवर ठेवून साधारणपणे 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. दूध घट्ट व्हायला लागलं की ह्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर घालूया आणि मिक्स करूया. मध्ये मध्ये हे कस्टर्ड पावडर आणि दूध हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही, कारण कॉर्नस्टार्च खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्ये मध्ये ढवळत राहायचं. कस्टर्ड पावडर घातली की लगेच दुधाला घट्टपणा यायला लागेल. इथे मी कमी प्रमाणात कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. तुम्हाला 1-2 चमचे अजून वापरायचे असेल तरीही चालते. मी मात्र हे कस्टर्ड थोडंसं पातळ बनवणार आहे म्हणून कमी वापर केला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार 4 ते 5 चमचे साखर घातली आहे. ह्या कस्टर्डमध्ये फळांचा सुद्धा गोडवा राहणार आहे, त्यामुळे त्याचा विचार करून साखरेचा वापर करायचा. तर आपलं जे कस्टर्ड आहे ते अगदी व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं घट्ट झालेलं आहे. बघा, एवढं घट्ट पाहिजे आपल्याला. इथे दाखवते मी तुम्हाला, कारण हे जेव्हा आपण गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू तेव्हा अजून दाट बनेल. त्यामुळे हे जी कन्सिस्टन्सी आहे याची, ही अगदी परफेक्ट आहे. आता सध्या तर हे कस्टर्ड गरम आहे. रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाहेरच ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटांनी थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे वर साय धरणार नाही. आणि जेव्हा रूम टेम्परेचरला येईल तेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू साधारणपणे 1 ते 1.5 तासासाठी, म्हणजे छान गार होईल, थोडासा घट्टपणा येईल याला आणि चवसुद्धा मस्त येईल याची. आता तुम्हाला ह्या फ्रूट कस्टर्डमध्ये फळांचा वापर करायचा नसेल तर ड्रायफ्रूट भिजवून त्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही हे ड्रायफ्रूट कस्टर्ड बनवू शकता. ह्या कस्टर्डमध्ये जर तुम्ही ड्रायफ्रूट घालणार आहात तर ते मात्र तुम्ही भिजवून घ्या, म्हणजे चव पण छान लागेल. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भिजवून खाल्ले तर चांगलेही राहील ते. तर साधारणपणे 1-1.5 तास झाला फ्रीजमध्ये ठेवून आपलं कस्टर्ड एकदम गार झालेलं आहे.
आता आपण फळं धुवून घेऊ आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊयात. शक्यतो जेव्हा खायचं असेल तेव्हाच ही फळं चिरून घ्यायची आणि वेळेवरच ह्या कस्टर्डमध्ये घालून ती खायची. जास्त वेळ कस्टर्डमध्ये घालून ही फळं फ्रीजमध्ये ठेवायची नाही. तर आता सर्वजण हे कस्टर्ड खाणार आहेत म्हणून मी सर्व ह्याच्यामध्ये ही फळं बारीक चिरून घालणार आहे. आता जर तुम्ही थोड्या वेळाने खाणार असाल किंवा काही मेंबर आत्ता खाणार, काही थोड्या वेळाने खाणार असं असेल तर ही फळं एखाद्या बंद डब्यात चिरून फ्रीजमध्ये ठेवा. कस्टर्ड वेगळं ठेवा आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा त्या कस्टर्डमध्ये हे फळांचे तुकडे मिक्स करायचे आणि खायला द्यायचे. तर इथे थोडेसे मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण बारीक चिरून घेऊयात. एकदम मस्त चवीचं बनतं. आता मी इथे कस्टर्ड पावडर घरी बनवलेली आहे. तुम्ही रेडीमेड आणून बनवली तरीही काहीच हरकत नाही. सर्व फळं चिरून झालेली आहेत. आपलं कस्टर्डसुद्धा एकदम गार झालेलं आहे. थोडेसे ड्रायफ्रूट बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता आपण बनवूया फ्रूट कस्टर्ड. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. अगदी सहज कोणीही बनवू शकेल. आता जर कस्टर्ड उरलं तर काय करायचं, तर त्याच्यापासून तुम्ही कुल्फी बनवू शकता किंवा एखाद्या ग्लासमध्ये देऊन त्याच्यावर आईस्क्रीम टाकूनसुद्धा देऊ शकता मुलांना. मुलांना लवकरच सुट्ट्या लागणार आहेत. मुलांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात. तर असं कस्टर्ड जर घरात बनवून ठेवलं तर त्याच्यापासून 2-3 रेसिपी अगदी आरामात बनवू शकाल तुम्ही. आता इथे मी थोड्याशा फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स ह्याच्यामध्ये घातला आहे. तुम्हाला आवडेल तो इसेन्स घातला तरीही चालतो, नाही घातला तरीही चालतो किंवा थोडीशी वेलची पावडर वापरली तरीही चालेल. आता ह्याच्यामध्ये घालूया हे फळांचे तुकडे. तुम्हाला आवडतील ती फळं घालायची आणि हे फ्रूट कस्टर्ड बनवायचं. हे फ्रूट कस्टर्ड बनवताना डाळिंब मात्र तुम्ही नक्कीच वापरा, कारण ह्याच्यामुळे एकतर हे कस्टर्ड दिसायला कलरफुल दिसतं आणि चवसुद्धा खूप सुंदर येते. शिवाय डाळिंब हेल्दी तर आहेच. हे कस्टर्ड बनवताना जर ह्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या तर जेव्हा नॉर्मल टेम्परेचरला हे कस्टर्ड येईल तेव्हा ते मिक्सीच्या भांड्याला लावायचं आणि फिरवून घ्यायचं, म्हणजे एकदम मस्त असं कस्टर्ड तयार होईल. तर वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले घातलेले आहेत. आता आपण वाटीमध्ये काढूया. एकदम मस्त चवीचं, कलरफुल, थंडगार, सर्वांना आवडणारं असं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा. खूप सुंदर बनतं. बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्याही बऱ्याच फरमाईश असतात, त्यांना मध्ये मध्ये खायलाही हवं असतं. तर असं फ्रूट कस्टर्ड जर बनवून दिलं तर अगदी आवडीने खातील. लहान मुलंच काय, मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील. एवढं सुंदर बनतं. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.